लक्ष द्या सर्वांनी. तर आपण आता जो आहे तो सबस्टन्सेस इन डेली यूज त्याचा जो एक्सरसाइज आहे तो बघणार आहे. तर बघा एक्सरसाइज आणि तो जो चॅप्टर आहे तो किती नंबरचा चॅप्टर आहे, तर तो जो चॅप्टर आहे तो 6 नंबरचा चॅप्टर आहे आणि तो आहे 6th स्टँडर्डचा चॅप्टर, म्हणजे 6वीच्या वर्गाचा तो 6वा चॅप्टर आहे. सबस्टन्सेस इन डेली यूज म्हणजे रोजच्या वापरात असणारे पदार्थ. तर त्याचा जो आहे एक्सरसाइज तो आपण बघणार आहे. तर लक्ष द्या सर्वांनी व्यवस्थित, वही पेन वगैरे घेऊन सगळ्यांनी लिहा पण ह्या गोष्टी. बघा पहिला क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन नंबर 1 काय आहे? क्वेश्चन नंबर 1 बघा, फिल इन द ब्लँक्स युजिंग प्रॉपर वर्ड. योग्य शब्दाचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत. तर बघा त्याच्यामध्ये आता पहिला प्रश्न काय आहे, तर बघा रबर मेड बाय व्हल्कनायझेशन इज अ डॅश डॅश रबर. व्हल्कनायझेशनचा वापर करून जी रबर तयार केली जाते ती कसलं मटेरियल असतं, तर ते जे असतं ते आर्टिफिशियल असतं आणि हार्ड असतं, म्हणजे कृत्रिम असतं आणि कठीण अशा प्रकारचं ते मटेरियल आहे ते वापरलेलं असतं. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, मॅनमेड मटेरियल्स आर मेड बाय डॅश डॅश नॅचरल मटेरियल्स. मानवनिर्मित जे मटेरियल्स आहेत ते कसे असतात, प्रोसेसिंग नॅचरल मटेरियल्स, म्हणजे नॅचरल मटेरियलवरती प्रोसेसिंग करून आपण मॅनमेड मटेरियल तयार करतो. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, डॅश डॅश थ्रेड वॉज डेव्हलप्ड सायमल्टेनियसली इन न्यूयॉर्क अँड लंडन. न्यूयॉर्क आणि लंडन ह्याच्यामध्ये कोणता धागा तयार झाला आहे, तर तो जो आहे तो नायलॉन हा धागा आहे. बघा न्यूयॉर्कचं NY आणि लंडनचं LON म्हणून ते आहे नायलॉन. रेयॉन इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश. बघा रेयॉन ह्या धाग्याला काय म्हटलं जातं, तर त्याचं उत्तर आहे सिंथेटिक सिल्क, म्हणजे कृत्रिम रेशीम असं म्हटलं जातं त्याला. त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 2 जो तुमच्या एक्सरसाइजमधला तो काय आहे, क्वेश्चन नंबर 2 ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता काय आहे आन्सर द्यायचं तुम्हाला फॉलोइंग क्वेश्चनचं, तर बघा आता क्वेश्चन आहेत, एक एक क्वेश्चन तुम्हाला दिसतील स्क्रीनवरती. पहिला क्वेश्चन आहे, व्हाय डिड द नीड फॉर मॅन मेड मटेरियल अराईज. मानवनिर्मित पदार्थांची गरज का वाढलेली आहे असा ह्या प्रश्नाचा अर्थ आहे. आता काय आहे, मॅन कंटिन्युअसली स्ट्राइव्स अ न्यूअर अँड न्यू थिंग्स. त्याला ऑलवेज नवीन गोष्टी पाहिजे असतात माणसाला. ही ऑलवेज वॉन्ट्स टू मेक हिज लाईफ मोर कम्फर्टेबल. त्याला काय असतं, त्याचं आयुष्य आहे किंवा त्याचं जे आयुष्य आहे ते कसं जास्त कम्फर्टेबल पाहिजे असतं. देअरफॉर फ्रॉम द नॅचरल सबस्टन्सेस ही ट्रायज टू मेक. तर प्रश्न काय आहे तुम्हाला मगाशी पण मी सांगत होते काय, की मानवनिर्मित माणसाच्या गरजा जास्त वाढायला लागलेत. देअरफॉर फ्रॉम द नॅचरल सबस्टन्सेस ही ट्राय टू मेक डिफरंट युजेबल आर्टिफिशियल सबस्टन्स द प्रोडक्शन ऑफ लो कॉस्ट अँड प्लेंटफुल मटेरियल सॅटिस्फाय मॅन्स नीड. नैसर्गिक गोष्टीतून ह्या सगळ्या गोष्टी गरजा फुलफिल करणं किंवा पूर्ण करणं शक्य नाही, म्हणून काय करतो तो कमी पैशातून नैसर्गिकच गोष्टीचा वापर करायचा, पण कमी पैशात तयार झालं पाहिजे ह्याचा तो वापर करतो. विच आर द नॅचरल मटेरियल्स ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल. असे कोणते कोणते नैसर्गिक मटेरियल्स आहेत की जे प्राण्यांचा आणि वनस्पतीचा वापर करून मिळवले जातात. आता बघा ते कोणते कोणते आहेत. फॉलोइंग प्लांट्स ओरिजिन अँड ॲनिमल ओरिजिन नॅचरल मटेरियल्स आर ऑब्टेन्ड. खाली आहेत, खालीलप्रमाणे दिलेले आहेत. जे प्लांट ओरिजिनल म्हणजे वनस्पतीपासून मिळतात, ॲनिमल ओरिजिन म्हणजे प्राण्यांपासून आपल्याला ते जे मटेरियल्स आहेत ते मिळतात. आता कोणते कोणते आहेत बघा. पहिलं आहे प्लांट ओरिजिनमध्ये काय काय भेटतं आपल्याला, कॉटन, ज्यूट, हेम्प, टीक, वूल, फ्लावर आणि फ्रूट्स. कॉटन म्हणजे काय, कापूस, ज्यूट, त्याच्यानंतर हेम्प, टीक म्हणजे साग, वूड म्हणजे लाकूड, फ्लावर्स आणि फ्रूट्स हे जे आहे ते आपल्याला झाडांपासून भेटतात, म्हणजे थोडक्यात वनस्पतीपासून ह्या सगळ्या गोष्टी भेटत असतात. त्याच्यानंतर बघा आपल्याला हे ॲनिमलपासून, ॲनिमल म्हणजे काय, तर प्राण्यांपासून काय भेटतं, लेदर भेटतं, सिल्क भेटतं, लॅक, पर्ल आणि उल. म्हणजे लेदर म्हणजे काय, तर लोकर आहे, लेदर लोकर नाही म्हणता ना, चामडी वगैरे म्हणतो आपण. सिल्क, लाख मिळते रेशीम किड्यापासून. त्याच्यानंतर मोती मिळतो आणि उल पण भेटतं आपल्याला त्याच्यापासून. व्हॉट इज व्हल्कनायझेशन. व्हल्कनायझेशन म्हणजे काय बघा, व्हल्कनायझेशन इज द प्रोसेस. इन दिस प्रोसेस द रबर इज हिटेड विथ द सल्फर फॉर 3 or 5 years. दिस प्रोसेस मेक्स रबर हार्ड. व्हल्कनायझेशन ही अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे की ज्याच्यामध्ये रबर आहे ती तापवली जाते 3-4 तासासाठी आणि त्याच्यामध्ये सल्फर मिक्स केलं जातं आणि त्याच्यातून काय होतं, ती जी रबर आहे ती काय होती, टणक होती. ह्या ज्या प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणायचं व्हल्कनायझेशन.
लक्ष द्या सर्वांनी. व्हल्कनायझेशन ही पद्धत आहे ती खूप महत्त्वाची आहे, विचारली जाते. विच नॅचरल मटेरियल्स आर युज्ड टू ऑब्टेन फायबर्स. फायबर्स मिळवण्यासाठी कोणत्या नैसर्गिक मटेरियलचा वापर हा केला जातो. तर कोणते कोणते आहेत बघा. नॅचरल मटेरियल्स युज्ड टू ऑब्टेन फायबर्स आर कॉटन, ज्यूट, हेम्प, वूल आणि सिल्क. त्याच्यापासून आपण काय करतो, म्हणजे ज्यूट असेल, त्याच्यानंतर कापूस असेल, हेम्प असेल, ऊल म्हणजे लोकर, सिल्क म्हणजे काय तर रेशीम, ह्यांच्यापासून आपल्याला धागे आहेत ते भेटत असतात. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3मध्ये काय दिलं आहे, प्रश्न क्रमांक 3. व्हाय आर वी युज्ड फॉर, किंवा व्हॉट आर वी युज्ड फॉर. आपण म्हणजे काय वापर होतो ह्या गोष्टीचा, असा प्रश्न आहे तो. बघा सॉईल. आता सॉईलचा वापर कशासाठी होतो, तर बघा सॉईल इज युज्ड फॉर फार्मिंग अँड ॲग्रिकल्चर. शेतीसाठी तयार होतो, त्याचा वापर होतो. इट इज ऑल्सो युज्ड इन कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर बांधकामासाठी होतो. ब्रिक्स अँड क्ले टाईज आर मेड फ्रॉम सॉईल, म्हणजे बांधकाम असतील, त्याच्यानंतर फरशा वगैरे असतील. पॉट्स, अर्न्स, क्ले स्टोव्स एसेट्रा आर मेड फ्रॉम सॉईल. मातीपासून आपण विटा तयार करतो, फरशा तयार करतो, वेगवेगळी भांडी तयार करतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सॉईलपासून होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा सॉईलचा यूज काय आहे, फार्मिंगसाठी आणि ॲग्रिकल्चरसाठी, शेतीसाठी, म्हणजे पिकं वगैरे पिकवण्यासाठी आणि शेतीसाठी त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यानंतर आहे बघा ऊल. ऊल म्हणजे काय तर लोकर. फर्निचर वूड आहे. फर्निचर इज मेड फ्रॉम वूड. द डोअर अँड विंडोज ऑफ हाऊस आर ऑल्सो मेड फ्रॉम वूड. देअरफॉर इन कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज वूड इज लार्जली युज्ड. वूड ऑल्सो गिव्स फ्यूल. मेनी अदर युजफुल आर्टिकल्स आर ऑल्सो मेड फ्रॉम वूड. लाकडापासून फर्निचर तयार होतं, त्याच्यापासून खिडक्या, दारं तयार होतात. त्याच्यानंतर ते कन्स्ट्रक्शनमध्ये पण वापरलं जातं, त्याच्या इंधन म्हणून पण वापर केला जातो. आणि असे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या लाकडापासून तयार केल्या जातात. तर हे जे आहेत ते लाकडाचे उपयोग आहेत. आपल्याला विचारलं होतं बघा हे त्याचा उपयोग काय आहे, तर त्याच्यामध्ये पहिले आपण माती बघितलं, त्याच्यानंतर लाकूड. आता आहे नायलॉन. नायलॉन म्हणजे काय, न्यूयॉर्क आणि लंडन ह्यांच्यामध्ये ह्या दोन्ही देशामध्ये जो तयार झालेला धागा आहे तो आहे नायलॉन. नायलॉन थ्रेड आर ड्युरेबल अँड हिन्स युज्ड इन मेकिंग रोप्स, फिशिंग नेट्स अँड क्लोथ्स. नायलॉन हा जो असतो तो ड्युरेबल असतो, म्हणजे जास्त दिवस टिकत असतो. शिवाय त्याचा उपयोग हा दोरी तयार करण्यासाठी, रोप म्हणजे दोर, मोठे दोरखंड तयार करण्यासाठी, फिशिंग नेट्स म्हणजे माशाची जाळी तयार करण्यासाठी, क्लोथ्स म्हणजे कपडे तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो नायलॉनचा. त्याच्यानंतर बघा पेपर. पेपरचा वापर कुठं होतो बघा. पेपर इज फॉर रायटिंग, फॉर मेकिंग बुक्स, नोटबुक्स, रजिस्टर्स, ग्रीटिंग कार्ड्स एट्सेट्रा. टिश्यू पेपर इज ऑल्सो फॉर वायपिंग. लॉट्स ऑफ पेपर्स इज ऑल्सो युज्ड ॲज पॅकिंग मटेरियल्स. पेपरचा वापर हा लिहिण्यासाठी होतो, बॉक्स तयार करण्यासाठी होतो, बुक तयार करण्यासाठी होतो, नोटबुक तयार करण्यासाठी होतो, रजिस्टर म्हणून होतो, ग्रीटिंग कार्डसाठी होतो, टिश्यू पेपर म्हणून सुद्धा होतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण पेपरचा वापर हा करतो. तर बघा हे विचारलं जातं तुम्हाला परीक्षेला 1-1 मार्काला, 2-2 मार्काला, की कशाचा वापर कशासाठी केला जातो, कोणत्या गोष्टीचा वापर कशासाठी केला जातो. त्याच्यानंतर आहे रबर. रबर म्हणजे काय तर रबर म्हणजे रबरच. रबर इज युज्ड टू मेक टायर्स ऑफ ऑल व्हेकल्स. फॉर दिस हार्ड व्हल्कनायझर रबर इज युज्ड. इरेझर रबर, टॉयज, बॉल्स, फुटवेअर, रबर बँड्स आर मेनी आर्टिकल्स मेड फ्रॉम रबर. रबर हे काय आहे, रबरापासून टायर्स तयार केले जातात. रबर हे हार्ड असतं म्हणजे कठीण असतं आणि त्याच्यापासून बघा खोड रबर तयार केली जाते. रबराच्या वेगवेगळे खेळणी तयार केले जातात, बॉल तयार केले जातात, चप्पलसुद्धा रबराचीच तयार केली जाते. त्याच्यानंतर रबर बँड्स, ज्या मुली डोक्याला वगैरे लावतात ते जे आहे ते रबर बँड्स, हे सगळे काय आहेत रबरपासून तयार होणारे गोष्टी आहेत की ज्याचा वापर करून रबराचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी तयार केल्या जातात. तर सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थितमध्ये ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे हाऊ इज पेपर मॅन्युफॅक्चर्ड, राईट इन युअर ओन वर्ड. पेपर कसा तयार होतो आणि हे तुमच्या भाषेमध्ये किंवा तुमच्या शब्दामध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. तर कसा पेपर तयार होतो बघा. फॉर मेकिंग पेपर अ पाईन लाईक कॉनिफेरस ट्रीज आर फेल्ड. म्हणजे पाईनसारखे मोठे मोठे जे झाडं आहेत किंवा पोकळ झाडं म्हणतो आपण. कॉनिफेरस म्हणजे कशा प्रकारे पोकळ आणि अशी उंच आणि पोकळ अशा प्रकारचे झाडं वापरले जातात. बार्क फ्रॉम द लॉग्स ऑफ धीस कॉनिफेरस ट्रीज. द स्पेलिंग चुकलं इथं ॲक्च्युली, TREES पाहिजे. इज रिमूव्ड. त्यांची काय होती, साल आहे ती बाजूला काढली जाते. तशा झाडाची साल आहे ती बाजूला काढली जाते.
द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. त्याच्यानंतर साल बाजूला काढल्यानंतर आतला जो हे राहतं लाकूड, त्याचे छोटे 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 असे तुकडे केले जातात. आणि त्याच्यानंतर इट इज मिक्स्ड विथ सर्टन केमिकल्स अँड सोक्ड फॉर ए लाँग टाईम. दिस फॉर्म्स अ पल्प. ते काय केलं जातं, ते एका केमिकलमध्ये मिक्स केलं जातं आणि ते जास्त वेळ असं भिजत ठेवलं जातं. त्याच्यापासून काय तयार होतो, लगदा तयार होतो. पल्प म्हणजे लगदा. आणि त्या लगद्याचं परत काय केलं जातं बघा, तुम्हाला वर्गात पण सांगितलं होतं मी. व्हेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड द फायबर फ्रॉम द वूड इज सेपरेटेड. ज्यावेळेस त्यांच्यामधली केमिकल प्रोसेस पूर्ण होते त्यावेळेस त्याच्यातले फायबर्स आहेत ते काय होतात, वेगळे होतात. त्या लाकडातले जे फायबर्स आहेत ते वेगळे होतात. आणि परत काय केलं जातं बघा, द डाईज आर देन मिक्स्ड इन द पल्प अँड इट इज पास्ड थ्रू रोलर्स. त्याच्यामध्ये डाईज मिक्स केले जातात आणि ते रोलरमधून पाठवलं जातं. रोलरमधून पाठवलं झालं की त्याच्यापासून काय तयार होणार थोडक्यात, तर पेपर तयार होणार. इट इज देन ड्राईड अँड देन ऑन द रील्स. काय केलं जातं, रीलवरती ते गुंडाळला जातो. तो जो कागद आहे तो तयार झालेला पहिल्यांदा म्हणजे रोलरमध्ये पाठवला जातो, वाळवला जातो आणि तो गुंडाळून ठेवला जातो की जेणेकरून परत वापरण्यासाठी त्याला पाहिजे त्या कटिंगमध्ये किंवा पाहिजे त्या साईजमध्ये कट करण्यासाठी तो परत वापरला जातो. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा, गिव्ह सायंटिफिक रिझन. म्हणजे काय, कारणे द्या, शास्त्रीय कारणे द्या. तर काय आहे बघा पहिला प्रश्न, शास्त्रीय कारणे देण्यासाठी पहिला प्रश्न काय आहे, वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स इन समर. आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कॉटनची कपडे का घातली पाहिजेत. तर त्याचं काय उत्तर आहे बघा, कॉटन क्लोथ्स आर मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स. द स्वीट इज ॲब्सॉर्ब्ड इन दिस फायबर्स. द स्किन रिटेन ड्राय अँड द चान्स ऑफ कॅचिंग स्किन इन्फेक्शन इज लेस. बाय यूजिंग क्लोथ्स मेड फ्रॉम सायंटिफिक फायबर्स वी मे फील अनकम्फर्टेबल. देअरफोर वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स इन समर. बघा, हे जे असतात ते नैसर्गिक धाग्यापासून बनवलेले असतात. ते घाम ॲब्सॉर्ब करतात, आपली जी त्वचा आहे ती कोरडी ठेवतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्वचेचे आजार होण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणून आणि आपल्याला काय होतं, जरा कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे चांगलं वाटतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कॉटनची जी कपडे आहेत ती हमखास घातलीच पाहिजेत. कारण हे सगळे एवढे मोठे फायदे आहेत कॉटनच्या ह्याचे. कारण घाम आपला जो येतो तो घाम पण ॲब्सॉर्ब झाला पाहिजे. जर आपण नायलॉनचे वगैरे कपडे घातले तर त्याच्यामध्ये घाम हा शोषला जात नाही. त्याच्यामुळं कॉटनची जी कपडे आहेत ती उन्हाळ्यामध्ये तर हमखास वापरली पाहिजे. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये वापरायचं का नाही ते दिस इज युअर चॉईस. पण उन्हाळ्यामध्ये तरी 100% कॉटनचीच कपडे आपण वापरली पाहिजेत. आणि विशेषतः त्याच्यामध्ये दिलं नाही पण लाईट कलरची कपडे म्हणजे फेंट कलरची कपडे कॉटनची वापरली पाहिजे. वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ मटेरियल. काय केलं पाहिजे आपण, वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ मटेरियल्स. आपण जे मटेरियल्स यूज करतो बघा, मॅन हॅज ओव्हर युज्ड नॅचरल रिसोर्सेस टू सॅटिस्फाय हिज नीड. ही ऑल्सो मेड मेनी न्यू सबस्टन्सेस बाय चेंजिंग द नॅचरल सबस्टन्सेस इन द irreversible ways. While making such substances, the properties of the constituents undergo change due to chemical reaction. We cannot obtain the natural resources again. म्हणजे आपण थोडक्यात तिथं काय सांगायचं की जे नैसर्गिक पदार्थ आहेत त्याच्यावरती जर आपण प्रोसेस केली तर काय होतं, ते त्याची मेन प्रॉपर्टी बदलते. आणि मेन प्रॉपर्टी बदलल्यामुळं काय होतं, आपल्याला ते परत आपलं आहे तसं नॅचरल रिसोर्सेसमधलं किंवा नॅचरल त्या गोष्टी आपल्याला भेटत नाहीत. हा खूप मोठा त्याचा तोटा आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं त्यांना की नॅचरल मटेरियल वापरल्यानंतर आपल्याला खूप मोठा तोटा होतो, थोडक्यात असं सांगायचं आहे तिथं. आता ते एकदा वापरले की संपून जातात किंवा त्याचा जो साठा आहे तो लिमिटेड आहे. म्हणून आपण नॅचरल मटेरियल्स आहेत ते कमी प्रमाणात वापरले पाहिजेत आणि त्याचा जास्त त्याच्यावरती केमिकल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा वापर नाही केला पाहिजे. त्याच्यानंतर मेनी टाइम्स धिस मॅनमेड मटेरियल्स आर हजार्ड्स फॉर द एन्व्हायरमेंट. Example, thermocol, plastic. In order to save our natural resources and prevent in depletion, we must observe economy in the use of them. म्हणजे आपण काय केलं पाहिजे बघा, ॲक्च्युली इकॉलॉजी पाहिजे तिथं. खूप वेळा असं होतं की आपण मानवनिर्मित पदार्थ तयार करतो आणि ते निसर्गासाठी हानिकारक असतात. जसं थर्मोकॉल आहे, प्लॅस्टिक आहे. आणि हे काय करतात की पर्यावरणाला वाचवायचं काम करत नाहीत, ते पर्यावरणाला खराब करतात. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीच्या वेळेस एखादी गोष्ट वापरतो आहे त्यावेळेस आपण निसर्गाचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून हे सांगितलं की निसर्गाचा विचार करून आपण
एखाद्या पदार्थाचा यूज केला पाहिजे, म्हणजे वापर केला पाहिजे. सेविंग मटेरियल इज अ नीड ऑफ ॲन हवर. म्हणजे काय तर कागद वाचवणं, सेविंग पेपर, कागद वाचवणं ही सध्याची काळाची गरज आहे. असं का आहे बघा. पेपर इज मेड फ्रॉम वूड पल्प. टू ऑब्टेन पेपर मोर अँड मोर ट्रीज आर फिल्ड बाय एक्सेसिव्ह यूज ऑफ पेपर. लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन टेक्स प्लेस. इफ ट्रीज अँड द फॉरेस्ट व्हॅनिश वी हॅव टू फेस डेंजरस सच ॲज क्लायमेट चेंजेस. देअरफॉर सेविंग पेपर इज द नीड ऑफ द अवर. बघा, कागद आहे तो लाकडाच्या लगद्यापासून तयार होतो आणि कागद मिळवण्यासाठी आपल्याला खूप मोठी झाडं तोडावी लागतात. आणि जर आपण झाडांचा जास्त वापर केला तर हळूहळू जंगलं नाहीशी होतात. म्हणजे तिथं पूर्ण जंगलं निघून जातील किंवा संपतील सगळे, आणि मग झाडं जंगलं सगळे व्हॅनिश होतील, म्हणजे संपून जातील. आणि मग त्याच्यामुळं आपल्याला खूप मोठ्या अशा क्लायमेट चेंजेसला, म्हणजे वातावरणातल्या खूप मोठ्या बदलाला सामोरं जावं लागेल. म्हणून आपण कागद वापरताना प्रत्येक वेळी विचार केला पाहिजे की बाबा आपण कागद हा चांगल्या कामासाठी वापरतो आहे का आणि मिनिमम यूजमध्ये वापरतो आहे का. म्हणून कागद वाचवणं, सेविंग पेपर इज द नीड ऑफ ॲन हवर. म्हणून आत्ता सध्याची जी महत्त्वाची किंवा काळाची गरज आहे ती आपण पेपरचं जे आहे ते पेपरला सेव्ह केलं पाहिजे, म्हणजे साठवलं पाहिजे किंवा वाचवलं पाहिजे. मॅनमेड मटेरियल्स हॅव नॉट डिमांड, हॅव मोअर डिमांड्स. बघा, मॅनमेड मटेरियल्स हॅव मोअर डिमांड. मॅनमेड मटेरियल्स इज इझी टू यूज्ड, लो इन कॉस्ट, अवेलेबल इन प्लेंटी. द ओरिजिनल नॅचरल मटेरियल्स आर चेंज्ड इन टू मॅनमेड मटेरियल्स टू सर्ट अवर कन्व्हिनियन्स. बघा, मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी का आहे तर ते कसे असतात, इझी टू यूज, स्वस्त असतात, म्हणजे वापरायला साधे असतात. लो इन कॉस्ट, कमी पैशाचे असतात. अवेलेबल इन प्लेंटी, जास्त प्रमाणात अवेलेबल असतात. आणि मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, आपल्याला पाहिजे तसा त्याचा वापर करता येतो. इन्स्टेड ऑफ कॉटन अँड वूल मटेरियल, सिंथेटिक फायबर इज मोर कन्व्हिनियंट फॉर यूज. प्लॅस्टिक अँड थर्मोकोल आर द मटेरियल्स दॅट हॅज फास्ट रिप्लेस्ड द नॅचरल अल्टरनेटिव्स. थस मॅन मेड मटेरियल्स हॅज मोर डिमांड. जसं आता आपण बघतो की नॅचरलमध्ये जर सध्या म्हणजे साधे पेपर वगैरे अवेलेबल आहेत नॅचरल मटेरियल म्हटलं तर, किंवा झाडाची पानं वगैरे, पण त्याच्याऐवजी आपण प्लॅस्टिकचा वापर केला तर ते आपल्याला खूप सोपं पडतं. म्हणून आपण काय करतो, जास्तीत जास्त त्याच गोष्टीचा वापर करायचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न हा करतो आहे सध्या. आणि म्हणून मानवनिर्मित पदार्थांना जास्त प्रमाणात मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते जास्त अवेलेबल असतात. 2 नंबर त्याची किंमत कमी असते. आणि 3 नंबर आपल्याला पाहिजे तसे ते वापर करता येतात. म्हणून त्याची डिमांड आहे मार्केटमध्ये जास्त आहे. त्याच्यानंतर ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. आता काय आहे बघा, ह्युमस हे नॅचरल मटेरियल आहे. ह्युमस हे कुठं असतं, मातीमध्ये असतं. देअर इज अ सॉईल मायक्रोबेज दॅट ब्रिंग अबाउट द डिकम्पोजिशन प्रोसेस इन द सॉईल फ्रॉम द डेड ऑर डिकेइंग रिमेन्स ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स. ह्युमस फॉर्म बाय देम. दिस इज द नॅचरल प्रोसेस अँड देअरफॉर ह्युमस इज कॉल्ड अ नॅचरल मटेरियल्स. ह्युमस आहे ते काय आहे, सॉईलमधले जे मायक्रोबीज असतात ते काय करतात, डिकम्पोजिशन करतात. कुणाचं, मातीचं. मातीमध्ये डिकम्पोजिशन करतात आणि त्याच्यापासून डेड आणि डिकेइंग रिमेन्स इन द ॲनिमल्स अँड प्लांट्स ह्युमस फॉर्म बाय देम. म्हणजे मेलेल्या किंवा कुजलेल्या अशा प्राण्यांपासून आणि वनस्पतीपासून तो ह्युमस तयार होतो. आणि तो जो तयार होतो मग प्राणी आणि वनस्पती हे नॅचरल आहेत, म्हणून ह्युमससुद्धा काय आहे, नॅचरल आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं, ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. बघा, लक्षात येतं का सगळ्यांना, ह्युमस हा नॅचरल का आहे हे सांगितलं आहे त्याच्यासाठीच. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6. काय आहे क्वेश्चन नंबर 6, फाइंड आउट. काय काढायचं आहे बघा, काय शोधायचं आहे. हाऊ इज लॅक ऑब्टेन्ड फ्रॉम नेचर. लाख आहे ती कशी मिळवली जाते. तर बघा, लाख कशी मिळवली जाते. तर बघा, लॅक इज अ सेक्रेटरी मटेरियल ऑब्टेन्ड फ्रॉम द लॅक इन्सेक्ट्स फ्रॉम अ बॉडी ऑफ फिमेल लॅक इन्सेक्ट्स. द resinous substance is given out as secretion. When the substance come in contact with air, it solidifies and form lac. लाख कशी तयार केली जाते तर लाखेचा किडा असतो आणि तो काय करतो, म्हणजे मादी असते. लाखेचे किडा म्हणजे एक मादी असते, ती काय करते, असं सिक्रेशन करत असते. तोंडातून लाळ कशी आपल्या बाहेर पडते तसं तिच्या तोंडातून सिक्रेशन असं बाहेर पडतं. आणि ते ज्यावेळेस असं बाहेर पडतं त्यावेळेस त्याचा जर हवेशी कॉन्टॅक्ट आला तर ते स्थायू प्रमाणात होतं, स्थायू होतं. आणि त्याची जी तयार होते ती लाख असते. म्हणजे लाख कशी तयार केली जाते तर लाखेच्या किड्यापासून लाख तयार केली जाते. आणि आधी सुरुवातीला असताना लाख ही द्रव पदार्थात असते, पण ज्यावेळेस त्याचा हवेशी संपर्क येतो त्यावेळेस ती काय होते, स्थायू पदार्थात कन्वर्ट होते.
आणि अशा प्रकारे आपण लाखेच्या किड्याचा वापर करून लाख आहे ते मिळवतो. हाऊ आर पर्ल ऑप्टेन्स. पर्ल्स ऑप्टेन्स म्हणजे मोती कसे मिळवले जातात बघा. Pearls are obtained inside the shell of the bivalve marine animals. In any foreign particles enters in the body of animal, a layer of protective substance called a chance is deposited around it. This deposition ultimately forms pearls. In the laboratories, artificially a bead is inserted in the body of animal called pearl oyster. Pearl oyster deposits the layer of charnacry around this bead. This is how cultured pearl is प्रिपेअर्ड. आता बघा, तो एक मासा आहे, मरायन मासा नाही म्हणता येणार त्याला, समुद्री असा एक प्राणी आहे छोटा, की त्याच्यामध्ये काय आहे, त्याला एक हे आहे, त्याच्या शरीरामध्ये जर एखादा बाहेरचा पार्टिकल गेला तर त्याच्या भोवती काय करतं, ते प्रोटेक्टिव्ह लेअर असं तयार करतं. आणि असा मोठा लेअर त्याच्या शरीर म्हणजे एखादा छोटासा वाळूचा कण त्याच्यामध्ये गेला आहे तर त्या वाळूच्या कणाभोवती काय करतं, छोटासा असा लेअर तयार करतं. आणि मग तिथं ते लेअर तयार होऊन तिथं काय तयार होतो, हिरा तयार होतो किंवा मोती तयार. इथे हिरा नाही म्हणता येणार, मोती तयार होतो. आणि हा जो मोती आहे तो मोती तशामध्ये होतो म्हणून. आणि ते कुठं तयार केलं जातं बघा, आपण प्रयोगशाळेमध्ये पण करू शकतो. तर त्याच्यामध्ये ऑयस्टर ह्या प्राण्याचा वापर केला जातो, ऑयस्टर, पर्ल्स ऑयस्टरमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण डिपॉझिशन करू शकतो एखाद्या बाहेरच्या सबस्टन्सचं आणि तिथं ॲटोमॅटिक आपल्याला काय भेटतो, मोती आहे तो भेटतो. तर अशा प्रकारे मोती तयार होत असतो. तर सगळ्यांनी लक्ष ठेवा, लक्षात असू द्या सगळ्यांनी कशा प्रकारे ह्या गोष्टी सगळ्या तयार होतात. हे सगळे आहेत ते नॅचरल आहेत, मॅनमेड नाही. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.